प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि उमेश खेणे सर याच्या माध्यमातून अंपायरिंग जे पॅनल आपण पाहता या संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणगाव संघाला विनंती करतोय आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या मध्ये आपण पाठवायची आहे. दुसरी लढत आजच्या दिवसामधली आपल्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. भावळे बी विपक्ष कोणगाव कोंढेरीकर चषक 2022. 5 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटची ही जबरदस्त स्पर्धा आपण अनुभवलीत. पहिलं पारितोषिक 50,000 50 रुपये व आकर्षक चषक. एकंदरीत 5 पारितोषिक आहेत. द्वितीय पारितोषिक 25,000 25 रुपये व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 10,000 10 रुपये व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 10,000 10 रुपये व आकर्षक चषक आणि पाचवं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून 7,070 रुपये व आकर्षक चषक. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेत आणि कोंढेरी गावचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सन्माननीय जतीनजी गायकर साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था लाभली आहे प्रतीकजी केणी हे 2 मान्यवर आमच्या व्यासपीठावरांचं शुभागमन झालं. त्यांचं कोंढेरीकर स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. फलंदाजांना पाठवायचा टीम कोणगाव हे ऑफिशियल वॉर्निंग तुम्हाला देतोय वेळेच्या बाबतीमध्ये. आजचा पोल आपण आज स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. 8 संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. कालच्या दिवस गाजवला MP स्पोर्ट्स बल्लेनी टीम. सूरज भगत जेडी यासिन शेख या जोडीनं अप्रतिम कामगिरी करत बल्लेनी संघाला सुपर 5 मध्ये प्रवेश करून दिला. तो संघ देखील आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कोणगाव संघाला शेवटचा कॉल आहे. मैदानाच्या मध्ये आपण फलंदाज पाठवायचे आहेत. तर सुरुवात होती आहे नवीन सामना आजच्या दिवसातला दुसरा. लेट्स भावळे बी विपक्ष कोणगाव अशी लढत. ओपनिंग पेअर आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाश आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी डिपार्टमेंटला लीड करेल जय बजरंग भावळे बी संघाच्या माध्यमातून सूरज केणी. 2 खेळाडू आउटफील्डमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. व्ही शेपमध्ये 2 खेळाडू यष्टिरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षण करत असताना ही व्यूहरचना सजवली गेली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन जो स्ट्राईक एंडला सुरुवात करेल या इनिंगची. फलंदाज आपल्याला आकाश पाहायला मिळेल जो स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला सचिन आहे. नॉन स्ट्राईक एंडला आकाश. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. टॅप केला चेंडूला. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. प्रॉपर कनेक्शन नव्हतं बॅट अँड बॉलचं. बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे गेला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना श्रीगणेश होतोय बॅटिंग करत असताना कोणगाव संघाच्या इनिंगचा. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं हे मैदान. चहूबाजूने आपण पाहिलं तर गर्द हिरवळ झाडी आणि अतिशय चांगलं ऐतिहासिक क्रीडांगण. या क्रीडांगणावर रंगणारा हा क्रिकेटचा दैदिप्यमान नयनरम्य नेत्रदीपक सोहळा आपण कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीच्या माध्यमातून अनुभवत आहे. जबरदस्त नियोजनबद्ध स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली आहे आणि बघता बघता अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता. टप्पा पडायला थोडंसं आतमध्ये आला. चेंडूला जरूर या ठिकाणी शरीराला ब्रश होता आणि तेच पाहिलं पंचांनी आणि इशारा केला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल.
सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती बॅटिंग करत असताना टीम कुणगावच्या माध्यमातून सूरज खेणी अष्टपैलू खेळाडू भिवंडी विभागामधील लीड करतोय बॉलिंग डिपार्टमेंटला. पहिल्या 2 बॉलवर चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. बाबूशाह सरांचं स्वागत झालंय कालच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला. राष्ट्रीय भाषेतील एक चांगले समालोचक आणि ते मिसटायमिंग फटका लॉंग ऑनला अगदी सहज आणि सोपा झेल पकडला क्षेत्ररक्षकानं आणि ते फलंदाजाला सचिनला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय कोणगाव संघाला. ओव्हरमध्ये गोलंदाजी सूरज केणेची चांगली आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट वेग टाकण्याचा प्रयत्न, परंतु असं म्हटलं जातं तुमच्याकडे असणारा वेग तो महत्त्वाचा जरूर असतो, परंतु त्या वेगासोबत तुमच्याकडे लाईन अँड लेंथ योग्य टप्प्यावर असणं फार महत्त्वाचं असतं. अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न आणि दिशेपासून भरकटला व्हाईट बॉल. हो हो, वॉट अ स्ट्रोक. अप्पर कटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका. बॉल जातोय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा येतोय चौकार. आकाशच्या बॅटबद्दल हा चौकार. नेत्रदीपक फटका होता. लाईन चेंज केली पहा. सेन्सिबल क्रिकेट एका चांगला खेळाडूची निशाणी आहे, कारण सूरज केनीने पाहिला मागचा बॉल मी शॉट ऑफ गुड लेंथवरनं थोडासा टॉस केला, त्या बॉलवर अप्परकटच्या माध्यमातून चौकार लगावला होता. लगेचच लाईन चेंज केली आणि फुल लेनचा बॉल टाकला. वैविध्यपूर्ण गोलंदाजी, व्हॅरिएशन्स फार महत्त्वाचे असतात आणि तेच दाखवत असताना आपल्या गोलंदाजीची कमाल. वॉड बॉल इन स्विंग झाला, आतमध्ये आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. नॉस्टॅकेंडच्या खेळाडूनं कधी सोडली होती, हेरलं ते विकेट किपरनं डायरेक्ट हिट केला आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का लागेल. ते फलंदाज बाद होईल. सूर्या बॅक टू द डगआउट. धावा विकेट गमावले आतापर्यंत 2 नवीन फलंदाज झाला मैदानाच्या मध्ये. सूरज केणेचं एक अप्रतिम षटक. शुभाग बनवते या सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय चेतनजी केणी साहेबांचं स्वागत आहे आपलं कोंडेरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. योगेश येतात सेकंड ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल लाईन चुकीची आहे, बाउन्सर होता ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. वाईट घोषित केला पंचांनी. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं सूरज केणीनं. त्यानंतर योगेश सज्ज होत आहे दुसऱ्या षटकामध्ये. अनइवन बाउन्स होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॅट अँड बॉलचा इथे योग्यरित्या संपर्क करता आला नाही आहे तो फलंदाजाला. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. इथे देखील टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॉलिंग अतिशय चांगलं षटक इथे हाताळत असताना पहिला बॉल जरूर वाईड आला, परंतु त्यानंतर सुरेख कमबॅक इथे करत असताना सलग 2 चेंडू डॉट हाताळलेत आतापर्यंत गोलंदाज योगेशच्या माध्यमातून.
इथे अजून एक डॉट चेंडू. वॉट बॉलिंग. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये आतापर्यंत यशस्वी देखील राहिला. फलंदाज संघर्ष करतोय. जो स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. इथे लाईन पाहावी लागेल. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा हा बॉल आहे. वाईट घोषित केले अंपायर्सने आणि एक्स्ट्रा रन इथे स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. एकंदरीत 2 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या. त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 वाईट हाताळले ते योगेशनं. अदरवाईज बॉलिंग त्यांनी चांगली केली आहे. 3 चेंडू डॉट हाताळलेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 10. इथे फटका कनेक्शन झाला एक्स्ट्रा कव्हरला. अतिशय चांगला फटका. सकाळच्या सत्रामध्ये डोळ्यांचं पार न फेडणारा नेत्रदीपक चौकार आलाय फलंदाज सूरजच्या बॅटमधनं. पाहायला मिळतं त्या 14 लॉस ऑफ 2 विकेट. इथे देखील लाईन चांगली आहे. थोडंसं बाउन्स होता. पंच सहमत नाही आहेत. डॉट चेंडूवाला. दुसरं षटक देखील इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळते. जे बजरंग भावाय बी संघाच्या माध्यमातून सुरुवात चांगली केली या टीमनं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि योगेशला मिळते यश. अप्रतिम कॅच तिथे आपण पाहू शकाल पकडली आहे क्षेत्ररक्षक सुजितनं आणि ते फलंदाजाला माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का लागतोय कोणगाव संघाला. टोटल जर भावा बी संघासमोर सेट करायची असेल तर उर्वरित 2 ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि एक चांगली टोटल बॅटिंग करत असताना सेट करावी लागेल ती भावा बी संघासमोर. परंतु पहिल्या 2 गोलंदाजांचं कौतुक करायला हवं. सूरज केणी आणि त्यानंतर योगेशच्या जोडीनं चांगली गोलंदाजी केली. चांगला पास सेट केला तो भावा बी संघासाठी येणाऱ्या गोलंदाजांसाठी. 3 विकेट गमावलेत आतापर्यंत कोणगाव संघानं. तानाजी येतात षटक क्रमांक 30 घेऊन व्यासपीठ एन कडनं. टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकानं मिसजज केला हा चेंडू. नाराज आहेत क्षेत्ररक्षक. संघनायक देखील कारण कॅच होऊ शकली असती. यंगस्टर होते त्या ठिकाणी परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्यावेळी अशा कॅचेस येतात त्यावेळी आपण त्या फेस करतो ना त्यावेळी नक्कीच थोडंसं दडपण असतं. ज्यावेळी यंगस्टर्सला तुम्ही तुमच्या टीममध्ये एंट्री देता. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे नसतो. सो थोडंसं दडपण भीती त्यांच्यावर जरूर असते. नोचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. धफळकावर धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 17 ऑन द बोर्ड. मुक्त फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु लाईन चांगली आहे. लेग ब्रेक ऑब्रेकचा नक्कीच गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तानाजीच्या माध्यमातून. हा ऑब्रेक चेंडू होता. फुल लेन्सचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवर लाभ इथे उठवता आला नाही आणि फलंदाज बाद होतात. तर हा 4था धक्का लागतोय कोणगाव संघाला. फलंदाज यावेळी बाद होईल. सूरजला माघारी परतावं लागतंय. अनिकेत येतात न्यू बॅट्समन. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करत असताना भावाई बी संघाची. पुनश्च एकदा नो घोषित केल्या पंचांनी. चेंडू रिलीज करत असताना जे फॉलो थ्रू वा तिथे कुठेतरी मिस्टेक करतोय खेळाडू गोलंदाज तानाजी आणि हा देखील एक नो आहे. त्यासोबत एक बाईज एकंदरीत 2 धावा मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 19. फ्री हिट देखील कंटिन्यू असेल या बॉलवर.
परंतु बॉलिंग खूप चांगली होती आहे. नोच्या माध्यमातून जरूर धावा दिल्या जात आहेत, परंतु मोठे फटके मारण्यामध्ये अपयशी आतापर्यंत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय कोणगाव. हा चेंडू देखील आला डॉट. उडवला बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग आहे. जेल कोड घेणारा हा प्रश्न आहे, परंतु लॉंग ऑफच्या खेळाडूनं जबाबदारी घेतली, आत्मविश्वास दाखवला आणि हा कॉन्फिडेन्शियल झेल त्याने पकडला. फलंदाज होता बाद. गमावलेत. धावा स्कोर कार्डवर 19. दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते कोणगाव संघाची. ऑब्रेक होता, टप्पापर्यंत आतमध्ये आला. ऑब्रेक लेग ब्रेक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तानाजीच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्यांनी केली आहे. स्विंग गोलंदाजी करतोय, योग्य टप्प्यावर योग्य दिशेवर नियंत्रित नक्कीच दाखवतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पॅटची लागते एज, बॅट जातो, बॉल जातो शॉट फायनली ग्रीनकडे आणि त्या बॉलवर मिळते ती फक्त एकच सिंगल. हे षटक देखील अतिशय चांगलं आपल्याला पाहायला नक्कीच. 5 बॉलचा खेळ झाला, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण 2 नो बॉल होते या ओव्हरमध्ये. अदरवाईज इकॉनॉमिकल बॉलिंग जरूर टाकली आहे तानाजीनं देखील. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन बोर्ड. फुल टॉस होता अँड लॉंग द कार्पेट अक्रॉस द बॅटने ऑन ड्राईव्ह इथे करत असताना स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, पुढे आले आहेत. 2 धावेचा प्रयत्न जरूर होईल. डीपमधनं जोपर्यंत फेकी येते त्या अवधीमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी देखील राहिलेत. एंड ऑफ द थर्ड ओव्हर ऑन बोर्ड 23, लॉस ऑफ 5 विकेट. 23 धावा स्कोर बोर्डवर. 1 शॉटचा इशारा, म्हणजे एकच धाव इथे मिळेल. म्हणजे या एकच धावेने धावा झाल्या त्या 22. 22 करेक्शन आहे, 21च धावा झाल्यात, माफ करा, एकच धावा. म्हणजे 21 धावा टीमची टोटल स्कोर कार्डवर 3 ओव्हरच्या खेळानंतर. इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली आतापर्यंत जय बजरंग भावाई बी संघाची. तानाजीनं देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये 8, सेकंड ओव्हरमध्ये 6 योगेशनं दिल्या आणि तानाजीनं दिल्या त्यानंतर 7 धावा. अमोल येत आहे षटक क्रमांक 4 घेऊन. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 21. शांत आणि संत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील थोडेसे निराश असतील, कारण प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये थ्रिलिंग मॅचेस पाहायला येतात. चौकार षटकार त्यांना पाहायला आवडतात, विकेट्स पाहायला आवडतात, क्लोज फिनिश मॅचेस पाहायला आवडतात, परंतु तसं काही होताना दिसत नाही आहे या मॅचमध्ये. अगदी संत शांत क्रिकेट. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो, दुसरा आतमध्ये येतो, हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 6वा विकेट गेला आहे आता कोणगाव 20 संघाचा. 6 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावा जर पाहिल्या स्कोरबोर्डवर तर खूप कमी वाटतात, त्या म्हणजे 21. अमोलला देखील यश मिळतं. पहिलाच बॉल हातात असताना त्याने विकेट प्राप्त केली आहे. संधी असेल, कॅरी होऊ शकला नाही हा बॉल विकेट किपरला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आणि अगदी लो स्कोर मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 22. 6 विकेट गमावलेत कोणगाव 20 संघानं. इथे लाईन चांगली आहे. बॅकफुटला गेले होते, खूप मागे गेले होते. फलंदाजाच्या देहयष्टीपासून चेंडू दूर ठेवला होता. चांगल्या गोलंदाजीची निशाणी आहे. तुम्ही फलंदाजाचा फुटवर्क रीड करा आणि त्यानुसार तुमची लाईन हाताळा. तेच इथे पाहायला मिळालं चित्र आपल्याला अमोलच्या माध्यमातून. आणि हा डॉट चिंडोला आहे. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक चांगला, प्रॉपर टायमिंग आणि बॉल जातो आहे सीमा पलीकडे. हा येतो आहे संघर्षमय षटकार. सहा धाव्याने टीमची टोटल पुढे सरकते. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळते 28. 28 ऑन बोर्ड. हा स्ट्रोक देखील चांगला आहे. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग द कार्पेट डीपमध्ये चेंडू जातो, स्क्वेअर लागला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी, अगदी जीवाच्या आकांतानं इथे दुसरी धाव घेत असताना
व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळालं आपल्याला. आणि या 2 धाव्यांनी स्कोर कार्डवर धावा 30 या आकड्यावर जाऊन पोहोचल्यात. तर मात्र एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करत असताना संघ कोणगाव आपल्याला पाहायला मिळतो. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग, रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर, शेवटचा चेंडू असेल आणि एक मोठा फटका मस्ट नेटेड असेल कोणगाव संघासाठी. प्रयत्न जरूर केला होता परंतु प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. दुसरा धाब्याचा प्रयत्न होतोय, अयशस्वी. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज होतात रनआउट. एकंदरीत 7 विकेट गमावलेत. धावा स्कोरबोर्डवर 31 बनवल्या, म्हणजे 32 धावांचं टार्गेट सेट केलं आहे ते भावाळे बी संघासमोर 4 ओव्हरमध्ये. या मॅचमध्ये कशा पद्धतीनं ही मॅच पुढे जाईल आपण तत्पूर्वी दुसऱ्या 2 संघांना इन्व्हाइट करूयात ज्यांच्या दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. यानंतर होणारी मॅच ही जांभूलपाडा विपक्ष विजयी संघ असणार आहे. तर 32 धावांचा टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल कमेंट बॉक्समध्ये करूयात परिवर्तन आणि ऐकूयात हिंदी भाषेतील, राष्ट्रीय भाषेतील एक जबरदस्त समालोचक बाबूशाह सरांचा आवाज. धन्यवाद.
बाजी तो योगेश की थे, बल्लेबाज भी बढ़िया अच्छा। और ये चलिए गेंद कहाँ हो रही है भाई, अगर इस तरह की खराब गेंद रहा तो फिर काफी जल्दी देखिए 32 रन को बचाना मुश्किल नहीं नामुमकिन बन जाएगा। देखिए साहिल जी ज्यादा भोंग की तरफ से देखिए यहाँ पर बेस्ट ऑफ लक शुभकामना देखिए यहाँ पर वेल टीम को आता हुआ, और मिलना ही चाहिए, क्योंकि हौसला कॉन्फिडेंट, मैं हमेशा कहता हूँ ग्रामीण मैच एक ऐसा मैच रहता है जिसका हौसला मैदान पर तो कई सारे उनके समर्थक दर्शक आते हैं, लेकिन कई सारे दर्शक समर्थक देखिए आज काम काज के कारण से मैदान पर नहीं उपस्थित हो पा रहे हैं, लेकिन यूट्यूब के माध्यम से इस मैच का पूरी आनंद लेते हुए और शुभकामना देखिए हर टीम के साथ है। ग्रामीण मैच की तो यही रहती है खासियत है, पूरी गांव देखिए आपके साथ रहता है, लेकिन संघर्ष आपको करना पड़ता है। ये चलिए गेंद की लाइन बहुत खराब है, छोटा छोटा गलती नहीं। यहाँ पर देखिए पहले आपने 31 रन बनाए जहाँ पर 32 रनों की टारगेट रखे थे, और यहाँ पर देखिए रनों की बात करेंगे जहाँ पर कहते हैं ना क्रिकेट में मारने वाले से बचाने वाले को बड़ा कहा जाता है, लेकिन आपने शुरुआत में देखिए यहाँ पर पहला ओवर लगभग देखिए अभी भी गेंद बचा हुआ है, लेकिन टोटल की बात करेंगे 14 रन खर्च कर चुके हैं, तो फिर बहुत मुश्किल बन जाएगा। जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी भी देखिए बहुत बढ़िया, तानाजी देखिए स्ट्राइक पर हैं, इन्हें भी हाथ खोलने का यहाँ मौका मिला, शॉर्ट मिड अप पर बढ़िया कैच यहाँ पर, लेकिन तानाजी का बल्ला तो नहीं चला, लेकिन एक अच्छा साझेदारी निभाकर आए जी। गेंद के ऊपर बड़ा हिट खेलना चाहते थे, देखिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे, टारगेट इतना बड़ा नहीं है, समझ बूझ का क्रिकेट खेल सकते हो, टेक्निक क्रिकेट खेल सकते हो। आज भी देखिए जो टेस्ट को ऊंचा दर्जा दिया जाता है, आज निराश किया हिंदुस्तान टीम ने। देखिए विराट कोहली ने कप्तान ही छोड़े यहाँ पर, चलिए कप्तान भी कोई ले लीजिए, लेकिन पूरी टीम को जब अच्छा काम करते हैं तब कप्तान कामयाब होते हैं। भला ही हम कहेंगे रोहित शर्मा ने आईपीएल में बहुत बढ़िया कप्तानी किए हैं, कूल माइंड है, लेकिन कप्तान के साथ अच्छा कोच की भी बहुत जरूरी होती है, और टीम जो सिलेक्टर रहते हैं ना उनका भी बहुत कुछ भूमिका रहता है। विराट कोहली ने नाराजगी जताए हैं, क्योंकि वो चाहते थे श्रेयस अय्यर को खिलाना, वो चाहते थे हनुमा बिहारी को खिलाना, कई सारे देखिए अंदर की बातें रहती हैं जो पर्दे के आगे नहीं आता है। आउट ऑफ फॉर्म में देखिए चेतेश्वर पुजारा चल रहे थे, अजिंक्य रहाणे चल रहे थे, और शायद विराट कोहली देखिए सफल कप्तान, टेस्ट में खास करके बात करेंगे, वनडे T20 में उतना कामयाब नहीं, लेकिन टेस्ट में देखिए बहुत बढ़िया कामयाबी कप्तान थे, और बहुत नाराजगी जताए हैं। और ये चलिए भाई योगेश के सामने मत दिखाओ उंगली, नहीं तो ये बन जाएगा सौरभ गांगुली। बात करेंगे ना आजकल टेनिस क्रिकेट लीजिए, अंतरराष्ट्रीय क्रिकेट लीजिए, जितने भी लेफ्ट हैंड बल्लेबाज बतौर सलामी बल्लेबाज आए ना सब सफल साबित हुए हैं। गेंद पहुंचाइए, पहली गेंद के ऊपर देखिए छक्का लगा, जैसे कहते हैं ना पहली नजर में, भाई दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि पहली गेंद के ऊपर छक्का, जो कुछ उम्मीद थोड़ा सा बचा था वो उम्मीद तोड़ता हुआ देखिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 20 रन तक पहुंच चुका है। बतौर लेफ्ट हैंड बल्लेबाज सौरभ गांगुली लीजिए, शेखर धवन लीजिए, ओपनिंग बहुत बढ़िया गौतम गंभीर लीजिए, जितने भी लेफ्ट हैंड बल्लेबाज आए हैं ना सब सक्सेसफुल, सनय जयसूर्या, मैथ्यू हेडन, एडम गिलक्रिस्ट, क्रिस गेल, और आज भी देखिए ओहो ये भी करना जानते हैं भाई,
आजकल उल्टा सुल्टा देखिए ये खेलना बहुत पसंद कर चुके हैं हर खिलाड़ी, लेकिन क्रिस गेल मेरे हिसाब से उनके ज़िंदगी में कभी ऐसा खेले नहीं है। क्रिस गेल के पास उनकी अंदाज ही अलग था, बहुत लुभाते। इसलिए कहते हैं ना, किसी की शकल को देखकर उसका ताकत का अंदाज़ा मत लीजिए। शकल क्रिस गेल का भी बहुत बेकार था, लेकिन कितना खतरनाक। भला ही आज शेर बुढ़ा हो चुका है, 15-20 रन बनाकर उसका विकेट गिरता था, लेकिन एक समय एक जमाना था जब टीवी पर मैच रहता था, हम ये नहीं कहते थे कि वेस्ट इंडीज हिंदुस्तान के बीच में मैच है, कहते थे क्रिस गेल बनाम हिंदुस्तान के बीच में मैच। एक ऐसा इतना बड़ा, इतना आक्रामक, इतना ताकतवर खिलाड़ी था, पूरी टीम के साथ उसका तुलना किया जाता था। तो आप यहाँ से अंदाजा लगा सकते हो कितनी खतरनाक डेंजरस बल्लेबाज थे यहाँ पर, एक बतौर सलामी बल्लेबाज। तो आज के वक्त में देखिए एकाध खिलाड़ी से निर्भर नहीं किया जाता है। आजकल बहुत खिलाड़ी देखिए नीचे भी आकर चौके छक्के की बरसात करते हैं। यहाँ पर थोड़ा से निराश किए, खास करके बात करूंगा कोंडागांव टीम। देखिए पहले उनके देखिए बल्लेबाजी यहाँ पर नहीं चला, उसके बाद देखिए गेंदबाजी में भी ज़्यादा सफलता नहीं मिला। यहाँ पर एक ही विकेट मिला है, गेंद का लाइन भी देखिए इतना बेहतर नहीं। इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ बगैर अभ्यास जब खेलोगे क्रिकेट तो कैसे मिलेगा विकेट। अभ्यास बहुत ज़रूरी रहता है। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का टोटल देखिए बात करेंगे 22 रन। तो अभी भी देखिए 10 रनों की जरूरत है। आने वाला देखिए 12 गेंद बचा है। क्या कहते हैं ना, चमत्कार को नमस्कार है। क्या ये सब चीज़ देखने को मिल सकता है? आसान तो नहीं रहेगा, लेकिन अगर अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग होती है तो फिर शायद मैच जीते या हारे ये तो नहीं कह सकते, करीब लेकर जा सकते हैं। नज़र अच्छी होना चाहिए गेंद के ऊपर, फील्डिंग भी अच्छी होनी चाहिए। जैसे कहते हैं ना, बुरी नज़र से देखो तो हर चीज़ बुरी लगती है, अच्छी नज़र से देखो तो वेस्ट इंडीज़ की लड़की भी आलिया भट्ट लगती है। तो अगर सही ढंग से गेंदबाजी, सही ढंग से फील्डिंग, चलिए अभी तक फ्लाइट किया था, आमंत्रण दिया था, नज़र तो देखते हैं रखें इस मैच में। अभी भी देखिए 11 गेंद 10 की जरूरत है, जहां पर देखिए आपको ड्रेसिंग चेसिंग कंपलसरी इस टूर्नामेंट की बात करेंगे। लेकिन एक आध चौके छक्के निकला तो फिर मैच है। ओहो, दूसरी गेंद के ऊपर भी बीट किया यहाँ पर। और योगेश देखिए इस बार स्ट्राइक पर आ चुके हैं, तो मुझे लगता नहीं कि मैच क्या चौथे ओवर तक जाएगा। वो तो चाहेंगे इस ओवर में मैच को समाप्त करने के लिए। 9 रनों की ज़रूरत है। आने वाला यहाँ पर 10 गेंद बचा है। थोड़ा सा हौसला बढ़ाए यहाँ पर गेंदबाज सूरज। तो चलिए सूरज गेंदबाजी के लिए देखिए यहाँ पर सूरज नाम के खिलाड़ी देखिए बहुत सारे हैं, लेकिन सूरज नाम के भी खिलाड़ी हैं, लेकिन यहाँ पर देखिए सूरज है। ओह, लपेट लिया पर AK-47 6 रन। और मैच को कर दिया समाप्त। नो डाउट इस मैच के मैन ऑफ द मैच भी योगेश, क्योंकि बल्लेबाजी के साथ उन्होंने अच्छी गेंदबाजी किए थे। 6 रन जहां पर एक सफलता लिए थे। और उसके साथ जाम्बुलपड़ा टीम के कप्तान, उन्हें भी बुलाना चाहेंगे। वैले टीम के कप्तान आइए टॉस के लिए, दोनों कप्तान और उसके साथ योगेश आइए मैच के मैन ऑफ द मैच। चलते हैं सर टॉस बॉक्स पर, उसके साथ वो आएंगे कमेंट्री बॉक्स पर।